एका हनीमून विषयी बोलायचंय आणि तो हनीमून आहे अमेरिकेचा आणि तो सुद्धा काश्मीरमध्ये झालेला. ओमार अब्दुल्लांच्या बैठकीनंतर जे विधान केलं त्याच्यानी खरी बातमी झाली. बघा सर्जिओ गोर काश्मीर बद्दल काय म्हणाले. And this is an important part of India. आता याचा त्रास सर्वात जास्त कोणाला झाला असेल तर तो इस्लामाबादला. इस्लामाबाद मध्ये एक तीव्र प्रतिक्रिया उठणं स्वाभाविक आहे, तेव्हा त्याची चर्चा तर केलीच पाहिजे. आता भारताबद्दल काय म्हणणार आपण. भारतामध्ये पण एक मोठा वर्ग आहेच की जो इस्लामाबाद प्रमाणे विचार करतो. Kashmir was never a part of India. So I said, look, Kashmir has never been an integral part of India. वो कभी भी अगर वो 10 दफा भी हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर बनेंगे वो 370 को नहीं छू सकते. आता तर अल्लाचा हात. आणखीन काही दिवसांनी जेव्हा बर्फ पडायला लागेल ना तेव्हा तिकडे जा आणि पुन्हा आणखीन एक विधान करा. मग तुमचं खरं स्वागत होईल आणि ते विधान असेल काश्मीर हा भारताचा महत्वाचा नाही अविभाज्य भाग आहे. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. एका हनीमून विषयी बोलायचंय आणि तो हनीमून आहे अमेरिकेचा आणि तो सुद्धा काश्मीरमध्ये झालेला. हो, अमेरिकेचा काश्मीरमध्ये झालेला. आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेने तर काश्मीरमध्ये प्रवास करू नका असा सल्ला किंबहुना ग्रेड 4 ची ट्रॅव्हल ऍडवायझरी इश्यू केलेली आहे. त्यांनी थेट हनीमून करायचा आणि तो सुद्धा काश्मीरमध्ये. होय, त्याच अमेरिकन हनीमूनचा काश्मीर मधल्या आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्याला कारणीभूत झाले आहेत ते म्हणजे सर्जिओ गोर. सर्जिओ गोर हे अमेरिकेचे भारतामधले राजदूत, पण त्यांचं एवढंच महत्व नाही आहे. सर्जिओ गोर यांच्यावर जबाबदारी होती अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो व्यापारी करार झालेला आहे त्या व्यापारी करारात अनेक अडचणी आल्या. त्या सगळ्या अडचणी हळूहळू दूर करत तो करार पारित करून घेणे आणि ते त्यांनी करून दाखवलं. दुसरी गोष्ट, त्यांच्यावर आणखीन एक जबाबदारी ट्रम्प प्रशासनाने दिलेली आहे आणि ती म्हणजे संपूर्ण दक्षिण आशियाई देशातल्या अनेक समस्यांसाठी वन पॉइंट कॉन्टॅक्ट जर कोण असेल तर ते हे सर्जिओ गोर साहेब आहेत. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं आहे आणि ते म्हणजे ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते संपूर्ण वॉशिंग्टन मधल्या राजनैतिक वर्तुळात आणि जागतिक परिघात ओळखले जातात. आता हा माणूस आपल्याला किती महत्वाचा आहे आणि त्यातून अनेक वर्षानंतर अमेरिकेचा राजदूत काश्मीरमध्ये जातोय. याच्या आधी 5 ऑगस्ट 2019 ज्या वेळेला आर्टिकल 370 रद्द झालं त्याच्यानंतर तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्याकरता म्हणून अनेक देशांचं जे राजदूतांचं मंडळ तिकडे गेलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यावेळचे जे राजदूत होते ते होते, पण त्यानंतर आजपर्यंत कोणी मोठा राजनैतिक अधिकारी तिकडे गेलाय असं आपल्याला दिसणार नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकालाला केवळ 6 महिने झालेले असताना इतका महत्वाचा राजनैतिक अधिकारी काश्मीरमध्ये जातो आणि तिथे काही वक्तव्य करतो, याला फार महत्व आहे. अर्थात ते फक्त काश्मीरला गेले का तर अजिबात नाही. माणूस तसा हलता फिरताय, त्याला कुठे जायचं हे बरोबर कळतं. त्यामुळे याआधी ते तेलंगणात गेले, इतर अनेक राज्यात गेले आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी मनमोकळी चर्चा देखील केली. त्याचा फार गाजावाजाही कुठे झाला नाही, बातमी आले नाहीत. पण काश्मीरमध्ये गेल्यानंतर बातमी तर होणारच. इतकंच नाही तर त्यांनी जे बैठकीनंतर ओमार अब्दुल्लांच्या बैठकीनंतर जे विधान केलं त्याच्यानी खरी बातमी झाली. बघा सर्जिओ गोर काश्मीर बद्दल काय म्हणाले. Everybody here knows I'm the U.S. Ambassador to India, and this is an important part of India, and so I'm here visiting for the first time. It is an incredibly beautiful place. अर्थात काश्मीर हा भारताचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो नितांत सुंदर आहे आणि म्हणून इथल्या ट्रॅव्हल ऍडवायझरीचा पुनर्विचार व्हायला पाहिजे असं विधान त्यांनी केल्यानंतर भारतामध्ये राजनैतिक वर्तुळात एक आनंद व्यक्त करण्यात आला आणि ते स्वाभाविक आहे. आता याचा त्रास सर्वात जास्त कोणाला झाला असेल तर तो इस्लामाबादला. इस्लामाबाद मध्ये एक तीव्र प्रतिक्रिया उठणं स्वाभाविक आहे की काश्मीर हा भारताचा सर्वात महत्वाचा भाग आहे असं विधान जेव्हा येतं तेव्हा त्याची चर्चा तर केलीच पाहिजे. आता भारताबद्दल काय म्हणणार आपण. भारतामध्ये पण एक मोठा वर्ग आहेच की जो इस्लामाबाद प्रमाणे विचार करतो. उदाहरणार्थ अरुंधती रॉय
त्यांनी तर खुलेआमपणे विधानं व्यक्त केलेली आहेत, मत व्यक्त केलेलं आहे की काश्मीर हा भारताचा भाग नाही. बघा काय म्हणाल्या होत्या. Kashmir was never a part of India. So I don't think you can address India's complexities and diversities by saying that you have to militarily occupy and murder 60,000 people in order to make the rest of India feel comfortable about being in India. So I said, look, Kashmir has never been an integral part of India. 5 ऑगस्ट 2019ला ज्या वेळेला आर्टिकल 370 रद्द झालं त्यावेळेला खून की नदियां बहेगी 370 की बात करते हैं, वो कभी भी अगर वो 10 दफा भी हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर बनेंगे वो 370 को नहीं छू सकती. खून की नद्या सोडून द्या. तिकडे नंतर निवडणुका झाल्या आणि आतापर्यंतच्या जम्मू काश्मीरच्या निवडणुकात जेवढं मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मतदान तिकडे झालं. 60% अधिक मतदान झालं आणि व्हॅलीमध्ये म्हणजेच काश्मीर खोऱ्यात 51% मतदान झालं. सप्टेंबर 2024 ची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे आता जर पर्यटन वाढणार असेल तर त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. अर्थात नुसतं पर्यटन वाढून चालणार नाहीये. पर्यटनाबरोबर तिथे जे भारतातून काश्मीर फुटून निघावं याकरता काहीशी सहानुभूती बाळगणारे जे उद्योजक आहेत, काही जनता आहे, त्यांचेही डोळे उघडणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्थव्यवस्था सुधारेल पण त्यांची मानसिकता सुधारेल का हा तितका महत्वाचा सवाल आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काश्मीर बद्दल बाहेर खोट्या नाट्या अशा कथ्यांची एक मालिकाच आहे. भारतामध्ये लोक मुक्तपणे आज काश्मीरला जात आहेत. काश्मीरमध्ये आज तुम्हाला रिझर्वेशन मिळत नाही अशी परिस्थिती आहे. कोणत्याही मौसममध्ये जा तुम्हाला काश्मीर फुल सजलेलं दिसतं. ज्यांना महिन्याला टॅक्सी ड्रायव्हरना 3 आणि 4 दिवस काम मिळत नव्हतं त्यांना आता 1 दिवस सुट्टी मिळणं सुद्धा मुश्किल झाली आहे. इतकी तिथली परिस्थिती नॉर्मल झालेली आपल्याला दिसते. आता तिकडे कुठेही ते दगडफेकी कॉन्ट्रॅक्टची मुलं सेपरेट करू काश्मीर असं बोलणारे हुर्रियत तुम्हाला कधी दिसत नाहीत. 22 एप्रिल 2025च्या पहलगाम हल्ल्यानंतर हे बदललेलं काश्मीर हे निश्चितच सुखावणार आहे. आता थोडंसं अमेरिका आणि भारत, अमेरिका आणि पाकिस्तान आणि अमेरिका भारत पाकिस्तान या त्रिकोणाविषयी बोललं पाहिजे. अमेरिका सर्वसाधारणपणे भारतापेक्षा पाकिस्तानला जास्त मदत करतं असंच आतापर्यंत दिसून आलंय. भारताचं वाढतं सामर्थ्य कमी करण्याकरता म्हणून, बॅलन्स करण्याकरता म्हणून ते पाकिस्तानला मदत करतात असं वारंवार आपल्याला दिसत आहे. आता या सगळ्या विधानानंतर अलीकडच्या भारत आणि अमेरिका यांचे संबंध सुधारणार आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. याचं कारण ऑपरेशन सिंदूर नंतर जे युद्ध आपल्याकडे सुरू झालेलं होतं त्या युद्धामध्ये आम्ही मध्यस्थी केली म्हणून ते युद्ध थांबलं असं ट्रम्प साहेबांनी जाहीर केलं असलं तरी सत्य परिस्थिती पूर्ण वेगळी होती. म्हणून भारताने ते कधीही मान्य केले नाही. त्याबद्दल ट्रम्प यांनी थैथयाट केला होता. त्या पार्श्वभूमीवर आणि ट्रेड डील मध्ये आलेल्या काहीशा नाराजीच्या सुरानंतर त्यांचं भारताबद्दलचं हे धोरण जे बदललेलं आहे ते सार्वकालिक आहे की आत्ताचं तात्कालिक आहे हे जरा तपासून पाहायला लागणार आहे. पण काही असलं तरी आतापर्यंत काश्मीर हा पाक ऑक्युपाईड असा भाग आहे असं विधान करणारे आणि तसंच मॅपमध्ये दाखवणारे अमेरिकन्स आता जर असं म्हणत असतील की हा तुमचा इम्पॉर्टंट भाग आहे तर त्याला फार महत्व आहे. याचं कारण युनायटेड नेशन्स मध्ये सुद्धा संपूर्ण काश्मीर हा डिस्प्युटेड लँड आहे म्हणजे विवादित क्षेत्र आहे असं तिकडे कायम म्हटलं गेलंय. अर्थात युनायटेड नेशन्सकडे हा मॅटर कोणी नेला, काय नेला हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे याविषयी मी काही भाष्य आता करून तो जुना वाद उकरून काढणार नाही. अशा जेव्हा राजनैतिक बैठका होतात ना सर्जिओ आणि ओमार अब्दुल्ला तेव्हा त्यानंतर काय बोलायचं याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतं. असं सहज आले आणि बोलले असं कधीच नसतं. कोणता शब्द वापरायचा, किती वापरायचा, कुठे बोलायचं, कुठे नाही बोलायचं, कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं हे सगळं ठरलेलं असतं. सर्जिओ गोर काय बोलले ते आपण पाहिलं. पण त्यानंतर ओमार अब्दुल्ला काय बोलले ते जरा नीट ऐका. US can do with Jammu and Kashmir. There are obviously certain legacy issues that over time we will be working. There are legacy issues on both sides आणि त्याविषयी चर्चा करायला हवी अशा प्रकारची विधानं तुम्ही करताय ओमार अब्दुल्ला
तुम्ही एका केंद्रशासित अशा प्रदेशाचे मुख्यमंत्री आहात. दुसरं तुम्ही काय विधान करताय? अँबॅसेडर वॉशिंग्टन आणि आमच्यात चर्चा होईल. तुम्ही कोण? तुम्ही प्रधानमंत्री आहात? तुम्ही परराष्ट्र मंत्री आहात? उद्या तुम्ही उठाल आणि पाकिस्तानच्या राजदूताकडे असं विधान कराल की काश्मीर बॉर्डर बद्दल तुमच्यात आणि माझ्यात चर्चा होईल. हे मुख्यमंत्र्याचं काम नाही, हे परराष्ट्र खात्याचं, प्रधानमंत्र्याचं, केंद्रातल्या वरिष्ठ मंत्र्यांचं काम आहे. ते तुम्ही नेमकं का करताय? अजूनही तुमच्या डोक्यातून काश्मीर स्वतःची बाप की जागीर आहे हे गेलेलं नाहीये का? We will be working to resolve, but we look forward to taking this conversation further. This is a conversation that will take place both between Ambassador Gore and Washington and between me and the government of India to Delhi. But we are very hopeful and optimistic that the engagement between the United States of America and Jammu and Kashmir will both widen and deepen in the years ahead. जम्मू काश्मीरमध्ये ही दुहेरी निष्ठा जी होती ना, त्याच्यावरून तर एवढा रक्तपात आजवर घडला की एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं हो सकते. म्हणून तर असा काय लढा झाला होता. पुन्हा तुम्हाला त्या युगाकडे काश्मीरला घेऊन जायचंय असं समजायचं का? अर्थात ओमार अब्दुल्ला यांच्या विधानांना कोणी फारसं सिरियसली आंतरराष्ट्रीय पातळीवर घेणार नाही. पण सर्जिओ गोर यांच्या विधानांना मात्र अत्यंत सिरियसली घेतलं जाईल, न केवळ भारतामध्ये, संपूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये आणि जागतिक राजकारणाच्या पटलावर देखील. पण इथे आणखीन एक, मला जशी एखादी वस्तू घेतो आणि तिथे एक असा स्टार लावलेला असतो ना, आणि त्या स्टार मध्ये सगळी गोष्ट असते, तसं आपल्याला इथे बघायला पाहिजे की इथं आम्हाला तुम्ही भारताचा इम्पॉर्टंट भाग आहे असं गाजर दाखवताय आणि तिकडे अमेरिका पाकिस्तानला काही मिलिटरी सप्लाय तर बॅकडोरनी करत नाहीये ना. तपासून पाहायला लागेल. कारण असीम मुनीर जे आहेत ना, ते पाकिस्तान आर्मीचे चीफ आहेत आणि हा माणूस सरळ साधा नाहीये. त्याचं शिक्षण मदरशात झालेलं आहे, पाकिस्तान मिलिटरी अकॅडमीमध्ये झालेलं नाहीये. आणि आतापर्यंत त्याला पहलगामच्या नंतर जीवाला बोलवून ट्रम्प यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळलेलं होतं हे विसरलेलं नाही होत आपण. आणखीन एक मला प्रश्न सर्जिओ गोर साहेबांना विचारायचा आहे. गोर साहेब, पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये काय होतंय हे आपण बघत नाही आहात का? पाक ऑक्युपाइड काश्मीरला पाकिस्तान काय ट्रीटमेंट देत आहे, तिथे मानवाधिकाराचं किती उल्लंघन होतंय, किती गरिबी आणि दारिद्र्य आहे हे आपण पाहिलं नाही आहेत का? तो भाग देखील तितकाच सुंदर आहे, कारण काश्मीर हा एकच होता आणि तो भारताकडे होता. तेव्हा एक काम करा, आत्ता तर आलेलाच आहात, आणखीन काही दिवसांनी जेव्हा बर्फ पडायला लागेल ना, तेव्हा तिकडे जा आणि पुन्हा आणखीन एक विधान करा. मग तुमचं खरं स्वागत होईल. आणि ते विधान असेल, काश्मीर हा भारताचा महत्वाचा नाही, अविभाज्य भाग आहे. हे विधान तुम्ही जेव्हा कराल तेव्हा खऱ्या अर्थाने भारत आणि अमेरिका मैत्रीचा नवा दौर सुरू होईल. तुर्तास इथेच थांबतो. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला जरूर सांगा. असेच नवीन नवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.